महिलाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा, महिलाही सहनशील असते. त्या सहनशीलतेचा समाजाने अंत पाहू नये असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं. पद्मशाली शिक्षण संस्था व आई प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसयाबाई बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दशरथ गोप होते. माननीय चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की स्त्रियांनी स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी मोफत शिक्षण योजना अंमलात आणली. अनाथ मुलामुलींना मोफत शैक्षणिक सुविधा देण्याचे प्रयत्न महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज पुरवण्यात आलं. खूप मुली या सृष्टीनावाच्या मागे लागणार आहेत. आम्ही मानसी नावाने एक उपक्रम सुरू केला. याच्यामध्ये एक झोपडपट्टी आम्ही आता कॉन्सन्ट्रेट केली आहे, लक्ष केंद्रित केलं आहे की त्या वस्तीतल्या एकूण 70 मुली 15 वर्षाच्या वरच्या त्यांचं मेडिकल चेकअप आम्ही फ्री केलं. प्रत्येकीचं मेडिकल कार्ड तयार केलं की तिच्या शरीरामध्ये कोणती जीवनसत्व कमी आहेत. त्या जीवनसत्व कमीच्या आधारे डायटिशियनकडून आहार ठरवला. तो आहार आणि औषधं हे आम्ही रोज देतो. योगा मोफत करतो. योगा झालं की त्यांना औषधं दिली जातात आणि डायटिशियनने सुद्धा सांगितले की रोजाना एक अंड दिलं पाहिजे, रोजाना एक शेंगदाण्याचं लाडू दिलं पाहिजे. अट एवढीच असते की त्या योगाच्या ठिकाणी बसून खायचं, घरी नेलं की लहान भावाला देणार. पुन्हा एकदा शरीरामध्ये जीवनसत्व कमी ती कमी, तर तिथे बसून खायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 महिन्यातून एकदा ब्युटी पार्लरकडे जाणं फ्री आणि दर 6 महिन्याने डेंटिस्टकडून दात क्लीन करून घेणं फ्री. उद्या त्यांची एक सहल आहे जवळच्या रिसॉर्टला आणि दिवसभर त्या तिकडे एन्जॉय करणार आहेत. त्यामुळे दर 6 महिन्याने एक सहल फ्री, दर 3 महिन्याने ब्युटी पार्लर फ्री, तर 6 महिन्याने डेंटिस्टने दात क्लिनिंग करणं फ्री, योगा करायला ट्रॅकसूट फ्री, असा एक मानसी नावाने उपक्रम आम्ही सुरू केला. दशरथ गोप यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की महाराष्ट्र शासनाने मुलीविषयी या विशेष योजना राबवल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पद्मशाली समाजातील विडी कामगारांच्या मुलींना हद्दवाड भागापासून मोफत बसची सोय व महाविद्यालयांसमोरचा कच्चा रस्ता डांबरीकरण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या संस्थेने या मुलींसाठी जे सोय केलेले आहे ते फार पुढचे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला जे मुलींसाठी सोय केलेलं आहे त्याकरता आपण चांगल्या प्रकारे एक शिक्षकांची सोय करावं आणि याचा स्वच्छता होण्यासाठी बी जे शिक्षकेतर पद आहेत आम्हाला सूट द्यावं. आपण दादा माझ्या कार्यक्रमासमोर आला होता तेव्हा सांगितलं की आपल्याला खास बाब बनून कोडवर्क करून तुम्हाला कायम प्राध्यापक देण्याची विचार व्यक्त केला. त्याची पण याच्यात पूर्तता व्हावं एवढंच विनंती. आम्ही कुठल्या आर्थिक मदत मागत नाही, पण शिकवणारे शिक्षक हे आमच्याकडे कायम पाहिजे व शिक्षकेतर कर्मचारी कायम पाहिजे. या महिला कॉलेजला आम्ही पुढं अजून PhD पडून पुढचाही कोर्सेस आम्ही देण्यासाठी अग्रगण्य. आणि दादा मुलींसाठी गोदूताई परुळेकर आणि हिरेनगर परवा स्थापन झालेला आहे. अनेक मुली स्थलांतरित झालेल्या आहे. त्या मुलींकरता मोफत बस सेवा कॉर्पोरेशनने केलेलं आहे, पण कॉर्पोरेशनच्या हद्दीपर्यंत आम्ही सोडतो अशी या आयुक्तांची आग्रही भूमिका आहे तिथल्या अधिकाऱ्यांची. आम्हाला एवढंच आहे की हद्दवाड भागाची अजून शिक्षणाची सोय झाली नाही. ते बसेस जे आहेत मोफत बसेस आपण शासनातर्फे या केलेलं आहे, ते मोफत बसेस सुद्धा हद्दवाड भागात होण्याचे आदेश आपण माननीय आयुक्तांना द्यावा. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी प्राची भोसले हिने नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे. या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सृजनशीलतेला व कल्पकतेला वाव मिळाला असं मत व्यक्त केलं. या प्रसंगी संस्थेचे सहसचिव संगीताताई इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी, शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल, पांडुरंग दिड्डी, व्यंकटेश आकेन, मल्लिकार्जुन सरगम, विजयकुमार गुल्लापल्ली, हरीश कोंडार, गणेश गुज्जा, प्रभाकर आरकाल, नागनाथ श्रीरामदास, रमेश बोद्दुल, नरसय्या इप्पाकायल, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, सृष्टी डांगरे, योगेश डांगरे, सचिन हिरेमठ उपस्थित होते. आज पद्मशाली शिक्षण संस्था संचलित AR बुर्ला महिला महाविद्यालयामध्ये शासनाने या शैक्षणिक वर्षापासून मुलींसाठी मोफत शिक्षणाची सोय केल्याने या राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित केले होते. त्या मेळाव्यात आम्ही जे संस्थेने स्थापना केलेलं आहे 112 वर्ष पूर्ण झाल्या आज गयत, त्या अनुषंगाने मुलीसाठी जे या समाजाने सोय केलेली आहे ते बरंचसं मुलींच्या ज्या सोयीसाठी काही अभाव आहेत त्याची मागणी आम्ही केलेली आहे. मुख्यतः त्यात महाविद्यालयासाठी कायम प्राध्यापक नेमणुकीची हा विषय
दादापाशी आम्ही हे केलेलं की कायम प्राध्यापक पाहिजे, म्हणजे मुलींना सोय चांगलं होतं. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले की पॉझिटिव्ह आम्ही निर्णय घेऊ याबद्दल, खास बाब म्हणून असे सांगितले. व त्याबरोबर या कॉलेजच्या समोरील बाजूस जे डांबरीकरण रोड होतं त्याबद्दल बी आम्ही निवेदन दिले, तेही त्याबद्दल मी सकारात्मक निर्णय घेतले. विशेषतः खास बाब म्हणून आमच्या या महाविद्यालयासाठी मुलींसाठी सभागृह बांधण्याचे तत्वता मंजूर घेण्याचे मान्य केले. याबद्दल बी आम्हाला शतशः त्यांचा आभार मानतो. पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, BCA, न्यूज चॅनलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौ भूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा. आमच्या महाविद्यालयाची काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते, पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 618636.